तर नमस्कार शेतकरी मित्रांनो, आजच्या या पोस्टच्या माध्यमातून मी तुम्हाला आपला फेकून दिला जाणारा 45% वाला नीम कोटेड युरिया वर्सेस नॅनो युरिया यांचे काही पॉईंट सांगणार आहे. तर नॅनो युरिया जो आपण असतो हा इफ्को कंपनीचा असतो. नॅनो युरिया याच्यात नॅनो पार्टिकल फॉर्ममध्ये लिक्विड फॉर्ममध्ये याला बनवलेलं असतं आणि हा फॉलियर स्प्रे म्हणजे पानांवरून वरून मारण्यासाठी कामात येतो. मित्रांनो, हा एकदम नॅनो असल्यामुळे पानांच्या पर्णरंध्रामधून लगेच शोषला जातो. 2 तासात याचे परिणाम आपल्याला दिसायला लागतात. आणि जर आपण आपला फेकून देणारा पारंपरिक युरियाची गोष्ट केली तर हा 45 किलोची बॅग येत असते. नीम कोटेड हा असतो. याला फेकून दिला जातो. फेकून बेसलमध्ये किंवा उभ्या पिकामध्ये आपण फेकून देतो. याचा जर आपण इफिशियन्सी कार्यक्षमतेचा विचार केला तर हा 25 ते 30% आपल्या पिकाला वापरला जातो. त्यामध्ये आणि बाकीचा जो आहे त्याचं नायट्रिफिकेशन होतं मित्रांनो, लिचिंग होते, व्होलाटायझेशन होतं. लिचिंग म्हणजे पाण्याबरोबर जास्त पाणी झालं ती जमीन मुळांच्या कक्षेच्या बाहेर जातो, पिकाला याचा वापर होत नाही. आणि त्या नायट्रेट फॉर्ममधला युरिया हा स्रोतांमध्ये, विहिरीमध्ये, नाल्यामध्ये सुद्धा याचं प्रमाण नायट्रेट युरियाचं असल्याचं आपल्याला आढळलं आहे. म्हणजे थोडक्यात याचं प्रदूषणसुद्धा होतं. याचं तसं नाही, हाचा पॉलियर स्प्रेसाठी यूज होतो. याची एफिशियन्सी चांगली असते. पण हे इफ्को कंपनी जे क्लेम करत असते की हे 500 ml ची बॉटल हा वापरल्यानंतर आपल्याला युरियाची आवश्यकता पडणार नाही, ते मला थोडंसं योग्य वाटत नाही मित्रांनो. कारण नॅनो पार्टिकल हे एकदम कमी फॉर्ममध्ये याचं कॉन्सन्ट्रेशन असतं आणि आपल्याला परत परत याचा यूज करावा लागेल. पण आपल्या सिच्युएशनवर डिपेंड करतं. जर आपल्याला इन्स्टंट युरियाची डिफिशियन्सी आहे, पीक नायट्रोजनची डिमांड करत आहे, तर आपल्याला लगेच इन्स्टंट रिझल्टसाठी आपण नॅनो युरिया वापरू शकतो. पण आपल्याला वेळ आहे आणि आपण प्रिव्हेंटिव्हच्या माध्यमातून जर विचार करत असाल तर आपण नीम कोटेड युरिया जी 45 किलोची बॅग येत असते तिचा वापर करू शकतो. परंतु आपल्याला माहिती आहे मित्रांनो का हा एन्व्हायरमेंटवर थोडा इम्पॅक्ट टाकतो. याचं स्रोतांमध्ये याचं प्रदूषण होत आहे आणि जमिनीतसुद्धा जास्त वापर केल्यामुळे 20 ते 25% याचा वापर पीक करत असतं. त्याच्यानंतर हा जमीन ठोस करणे, जमिनीचा pH वाढवणे, ओव्हरऑल निसर्गावर आणि सॉईलच्या कंडिशनिंगवर थोड्याफार प्रमाणात हा इम्पॅक्ट करत असतो. त्यामुळे आपल्याला एकदम तर माझ्या माहितीनुसार जर विचार केला तर एकदम बंद न करता विशिष्ट ठिकाणी हा वापरायचा आणि फवारणीच्या माध्यमातून जर आपण हा वापरला तर जमिनीचे आरोग्यसुद्धा चांगलं राहील, निसर्गाचं सुद्धा चांगलं राहील आणि ओव्हरऑल चांगल्या गोष्टी होऊ शकतात. तर अशा पद्धतीने या दोघींमध्ये महत्त्वाचे फरक आहेत. आपल्या कंडिशननुसार आपण याची निवड करावी. तर पोस्ट कशी वाटली हे लाईक करून नक्की सांगा आणि अशाच महत्त्वाच्या विषयांवर मी पोस्ट बनवत असतो, तर मला फॉलो नक्की करा. धन्यवाद.